पांढऱ्या वांग्याची ही भाजी कुणाकुणाला आवडते, तर मला तर खूपच जास्त आवडते आणि इतकी चविष्ट झाली होती. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवते. माहेरच्या अंगणातली असल्यामुळे जरा जास्तच चविष्ट लागत होती. तर इथे मी त्याच्यासाठी फक्त लसूण वाटून घेतला होता आणि कढईमध्ये तेल ठेवायचं. वांगे चिरून घेऊन पाण्यात टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे त्यात आणि कढईमध्ये तेल टाकून जिरे, लसूण आणि कढीपत्ता बस इतकंच टाकायचं आणि आपण चिरलेले ही वांगे टाकून मस्त तेलात परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी फक्त घरचा 2 चमचे मसाला आणि थोडंसं धना पावडर टाकून परतून घेतलेला आहे. झाकून ठेवून एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलेला आहे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं, झाकून ठेवायचं. 1-2 वाफेमध्ये आपली वांग्याची भाजी तयार होते. गरमागरम चपातीसोबत ही वांग्याची भाजी साधी आणि सोपी इतकी चविष्ट भन्नाट लागते, तर तुम्ही ही करून बघा.